चला तर स्वागत आहे तुमचं टी स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा पर्यावरण या विषयातील प्रदूषण हा घटक पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, वाहनातून बाहेर पडणाऱ्या कोणत्या वायूमुळे वातावरणात तापमान वाढते? तर पर्याय त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. तर अशा मित्रांनो आपण 50 प्रश्नाचा अभ्यास घेणार होता. तर प्रश्न क्रमांक 2, कोणता वायू ग्रीन हाऊसला कारणीभूत ठरतो? तो आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 3, ओझोनचा थर कोणत्या घटकामुळे नष्ट होण्याचा धोका आहे? तर क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे. प्रश्न क्रमांक 4, मिनीमाटा या आजारासाठी कारणीभूत असलेला धातू कोणता? तर तो आहे पारा. प्रश्न क्रमांक 5, वातावरणात कोणत्या प्रकारची किरणे कार्बन डायऑक्साईड शोधतात? तर त्याचं उत्तर आहे अल्ट्राव्हायोलेट किरणे. प्रश्न क्रमांक 6, भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला? तर 1984ला भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये घटना घडली होती आणि त्याच भोपाळ येथील एका मिलमधून एका कंपनीमधून मिसाल आयसोसायनाईड नावाचा वायू बाहेर पडला आणि अनेक पिढ्यांना अपंगत्व भोगावं लागलं. वातावरणाचा किती भाग हा नत्रवायू आहे? तर वातावरणाचा 3/4 भाग हा नत्रवायू आहे. कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा घात करण्यात सर्वोच्च कारणीभूत आहे? तर तो आहे नायट्रोजन. कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर तो आहे मित्रांनो कार्बन. त्याच्यानंतर शीतगृह आणि शुद्ध हवा पूरक यंत्रणेत उपयोगात येणारा कोणता वायू ओझोनच्या थराच्या क्षयाकरता कारणीभूत ठरतो? तो आहे मित्रांनो क्लोरोफ्लोरोकार्बन, जो की आपण आपल्या एसीमध्ये किंवा फ्रीजमध्ये वापरतो किंवा काही शीत उपकरणामध्ये पण त्याचा वापर केलेला असतो. पुढे आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर तो आहे 16 ऑक्टोबर. गोबर गॅसमध्ये प्रमुख घटक कोणता आहे? तर मित्रांनो तो आहे मिथेन. प्रश्न क्रमांक 13, वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता मापन करणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? तर हायड्रोमीटर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14, पृथ्वीवर येणारे अल्ट्राव्हायोलेट किरणे अडवणारा ओझोनचा पट्टा कुठे स्थित आहे? तर तो कुठे स्थित आहे, कुठं स्थिर आहे? तर तो स्थितांबरमध्ये आहे. जसं की ऐनांबर, स्थितांबर, तपांबर आहे तसं. सल्फर डायऑक्साईडमुळे कोणता आजार होतो? तर मित्रांनो तो फुफ्फुसाचा आजार होतो. शरीरात शिष्य संचयामुळे कोणता आजार होतो? तर तो होतो पंडुरोग. कॅडमियम या प्रदूषणामुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? तर त्याचं उत्तर आहे हृदय. आम्लवर्षा ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? त्याचं उत्तर आहे रॉबर्ट स्मिथ. आम्लवर्षा कोणत्या वायूमुळे होतो? त्याचं उत्तर आहे सल्फर डायऑक्साईड. भारतात सर्वप्रथम आम्लवर्षाची नोंद कधी झाली? 1974. पाणी प्रदूषणामुळे कोणता आजार होतो? तर तो मित्रांनो अतिसार किंवा कॉलरा पण आजार होतो. बेबी सिंड्रोम आजार कोणत्या प्रदूषणामुळे होतो? नायट्रोजन, जे की ज्याला ब्ल्यू बेबी म्हणतात. हृदयाला सुईच्या छिद्रासारखं छिद्र पडलेलं असतं. ब्लॅकफूट डिसीज आजार कोणत्या प्रदूषणामुळे होतो? तर ते आहे मित्रांनो अर्सेनिक. जल प्रदूषण नियंत्रण कायदा कधी करण्यात आला? पर्याय क्रमांक 4, 1974. गंगा कृती योजनेची स्थापना कधी करण्यात आली? पर्याय क्रमांक 1, 1985. राष्ट्रीय नदी संवर्धन योजना कधी सुरू करण्यात आली? तर ती आहे पर्याय क्रमांक 2, 1995. तर 25 प्रश्न झाले आपले. 26वा चालू आहे. असं आपण 50 प्रश्नाची सिरीज बघतोय MCQ पॅटर्ननुसार, जे की सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच सरावाच्याच उद्देशाने आपण हे सिरीज सुरू केलेली आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजना कधी सुरू करण्यात आली? 1995ला. प्रश्न क्रमांक 27, राष्ट्रीय जलनीती कधी घोषित करण्यात आली? तर राष्ट्रीय जलनीती 1987ला घोषित करण्यात आली. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककामध्ये मोजतात? तर ध्वनीची तीव्रता हर्ट्झमध्ये मोजतात. डेसिबलमध्ये दाब मोजला जातो. कुलोम हे विद्युतशी संबंधित आहे. हे यार्ड हे मापनाशी संबंधित आहे. ध्वनीचे मोजमाप डेसिबलमध्ये करतात. तर कोणत्या एककात करतात दिलं तर डेसिबलमध्ये मोजमाप करतात. हर्ट्झमध्ये वारंवारता राहते. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा कधीचा आहे मित्रांनो? तर 2000चा आहे. किती डेसिबलच्या आवाजामुळे कर्ण बाधिरता येते? तर मित्रांनो 85 डेसिबलच्या आवाजामुळे कर्ण बाधिरता येते. इलेक्ट्रॉनिक कचरा व्यवस्थापन नियम कधीचा आहे? 2011चा. ई कचरा व्यवस्थापन नियम केव्हाचा आहे? तर मित्रांनो ते आहे 2016चा. घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन कायदा केव्हाचा आहे? तर इसवी 2000चा. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन हाताळणी नियम केव्हाचा आहे? तर 2011चा.
खतामध्ये तणनाशक कीटकनाशकामध्ये असणारे प्रदूषके प्रामुख्याने कशाचे प्रदूषण घडून आणतात? तर मित्रांनो ते मृदा व पाणी. मोबाईल फोनमुळे होणाऱ्या वेस्टमध्ये खालीलपैकी कोणता घटक सर्वाधिक आढळतो? तर पर्याय क्रमांक 3 आहे तांबे. प्रश्न क्रमांक 38 सल्फर डायऑक्साईडच्या प्रदूषणाचा सर्वोत्तम जैविक निर्देशांक कोणते? तर ते आहे मित्रांनो दगडफूल. शहरात कचरा पुनर्निर्मिती केंद्र किंवा कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती क्षेत्र यांना पोहोचवते करण्यासाठी लावलेल्या करास काय म्हणतात? डम्पिंग फी म्हणतात. प्रश्न क्रमांक 40 सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने रहिवासी क्षेत्रासाठी ठरवून दिलेली आवाजाची उत्तम मर्यादा किती आहे? तर मित्रांनो ती आहे 55 डेसिबल. प्रश्न क्रमांक 41 PM 2.5 आणि PM 10 या संज्ञा आपण नेहमी कशाकरता वापरतो? तर त्या वापरतो पर्यावरण प्रदूषणासाठी वापरतो. कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या होणाऱ्या ब्लॅक लंगस डिसीज साधारणपणे कोणत्या नावाने ओळखला जातो? सेनोपिमिक्सिस नावाने. मिथेनचे रेणूसूत्र काय आहे? तर मिथेनचे रेणूसूत्र आहे CH4. जसे की मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, पेंटेन, हेक्टेन, डेक्कन आणि नोनेन. क्लोरोफ्लोरोकार्बन हरितगृह वायूचा प्रमुख स्रोत कोणता? तर ते आहेत अग्निशामक उपकरणे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 45 कार्बनचे सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश कोणता? तर चीन हे कार्बनचं सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश आहे. त्याच्यानंतर भारत अमेरिकेचा नंबर लागतो. त्याच्यानंतर आहे खाली कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे? तर तो मित्रांनो आहे फक्त क्लोरोफ्लोरोकार्बन. मिथेन चुकून तिथं अंडरलाईन झालेला आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, कारण क्लोरोफ्लोरोकार्बन आपण शीत उपकरणामध्ये वापरतो. अवजांच्या ऱ्हासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा कोण? तर मित्रांनो तो आहे फ्लोरीन. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48 पाणी शुद्ध करण्यासाठी कोणता घटक वापरतात? तर मित्रांनो तो आहे क्लोरीन. प्रश्न क्रमांक 49 पर्यावरणातील आंतरराष्ट्रीय करार कधी झाला? तर तो झाला 1992 ला. आणि प्रश्न क्रमांक 50 क्योटो करार कोणत्या देशासोबत झाला? देशात झाला. तर मित्रांनो तो झाला जपानमध्ये. अशा पद्धतीने 50 प्रश्नाचं पर्यावरणाशी संबंधित प्रश्न स्वरूप पाहिलेला आपण. धन्यवाद.